बीड जिल्ह्यात नुकतीच अशी घटना घडली आहे की जी ऐकून आणि पाहून गावकऱ्यांचे पायाखालचे भुई सपाट झाले. महाराष्ट्रात यापूर्वी कधीच असा प्रकार समोर आला नव्हता. बातमी इतकी गंभीर होती की ती थेट प्रशासन आणि मंत्र्यांपर्यंत पोहोचली. ही कथा आहे एका साध्या शेतकऱ्याची, गणपत जाधव. गणपत हा साधारण 40शीतील शेतकरी. अंगावर नेहमी साधे पण स्वच्छ कपडे, चेहऱ्यावर श्रमांच्या रेषा आणि डोळ्यांत भविष्याबद्दल स्वप्न. घरामध्ये पत्नी लक्ष्मी आणि 2 लहान मुलं, सोनू व राणी. मोठं कुटुंब नव्हतं, पण समाधानाने ते जगत होते. गणपतची शेती फक्त 1 एकराची, पण तोच त्याचा आधार, त्याचं जीवन. इतर अनेकांना 3-4 एकरांतही जेवढं उत्पादन मिळत नव्हतं, तेवढं गणपत आपल्या 1 एकरातून काढत असे. गावकरी त्याचं कौतुक करत. गणपत, तुझी जमीन थोडी असली तरी तू सोनं करतोस रे. तो नेहमी हसून उत्तर द्यायचा, जमीन किती आहे त्यापेक्षा त्यावर आपण किती मेहनत करतो हे महत्वाचं आहे. यावर्षी पावसाळा नेहमीपेक्षा जास्त झाला. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. गणपतची शेती नदीकाठी असल्यामुळे त्याच्या मनात भीती होती. रात्री वादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने सगळं थरारक वातावरण निर्माण झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी गणपत शेतावर पोहोचला आणि त्याने जे दृश्य पाहिलं त्याने त्याच्या आयुष्याचा पाया डळमळला. त्याची संपूर्ण जमीन पाण्याखाली गेली होती. फक्त पाणीच नव्हे तर जमिनीचा मोठा थर वाहून गेला होता. कुठे बांध होते, कुठे शेताची खरी हद्द होती, काहीच ओळखता येत नव्हतं. गणपत जागेवरच थिजून गेला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. हेच माझ्या मुलांचं भविष्य होतं. देवाने एका क्षणात सर्व हिरावून घेतलं. तो रडतच जमिनीवर कोसळला. गावातील लोक धावून आले, धीर देऊ लागले. सरपंच, तहसीलदार, अधिकारी मदतीचे आश्वासन घेऊन आले. पण जमिनीवर उभा राहून गणपतला स्वतःची जमीन ओळखू येत नव्हती. भारताचा शेतकरी हा देशाचा अन्नदाता असला तरी त्याचं आयुष्य मात्र संघर्षाने भरलेलं असतं. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी बाजारातील दर कोसळतात, तर कधी कर्जाचं ओझं. अशा परिस्थितीत शिक्षण, कपडे, चांगलं जीवन ही मूलभूत स्वप्नही शेतकऱ्यांना दुरावलेली असतात. आज बीडमधील गणपत जाधवची कहाणी केवळ एका शेतकऱ्याची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि भारतातील लाखो शेतकऱ्यांची खरी कहाणी आहे. प्रशासनाने जाहीर केलंय की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर साधारण 8,000 रुपयांची मदत दिली जाईल. पण प्रश्न असा आहे, एवढ्या मोठ्या नुकसानीवर एवढी रक्कम खरंच पुरेशी आहे का? ही घटना आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की शेतकऱ्यांचा संघर्ष हा केवळ त्यांचा नाही, तर संपूर्ण समाजाचा संघर्ष आहे.